आज आम्ही सर्वांनी महाविकास आघाडीच्या वतीने बैठक आयोजित केलेली होती। आता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे नांदेड जिल्ह्यामध्ये ज्या होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत ते आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने सर्व ताकदीनिशी सर्व निवडणुका या ठिकाणी लढवणार आहोत आणि जे काही समविचारी पक्षही आमच्यासोबत युतिक आघाडीमध्ये येऊ इच्छितात त्यांच्याशी आम्ही या ठिकाणी चर्चा करू आणि ते जर सकारात्मक असतील तर त्यांनाही या ठिकाणी सामावून घेऊ महाविकास आघाडी संपूर्ण ताकदीनिशी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणूक लढवू। आश्वासनाला का आजचं पाहते हमेशाच पाहते आणि आज ते तिकडं बीजेपीमध्ये नवीन आता पक्ष स्थापन करत आहेत, पक्षाची बैठक घेतात। आमच्यासाठी काही नवीन नाही आहे, आम्ही महाविकास आघाडी सक्षम पद्धतीने लढू। घाटी वगैरे सर्व होतील। आमचं एक मत झालेलं आहे की आम्ही आघाडीमध्ये तिन्ही पक्ष मिळून आम्ही आघाडीमध्ये लढू। वंचित आम्ही जे काही घटक पक्ष असतील त्यांना आम्ही सगळ्यांना सामावून घेण्याचा विचार आहे। आम्हाला सगळ्याला घेऊन चालायचं आहे, कारण हे निवडणुका सर्वसामान्य कार्यकर्ते जे आणि सर्वसामान्य कार्यकर्ता निवडून आला पाहिजे त्या दृष्टिकोनातून शक्यतो जे काही पावलं उचलायचे ते नक्की उचलू। महाविकास आघाडीचा झेंडा फडकतो एवढं निश्चितपणे सांगू शकतो। स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या संदर्भामध्ये आघाडीच्या सगळ्या प्रमुख घटकांची या ठिकाणी बैठक बोलवली। आघाडीच्या संदर्भामध्ये आम्ही संपूर्णतः विचार करू, आघाडी करूनच आम्हाला निवडणूक लढवण्याच्या संदर्भामध्ये विचार त्या ठिकाणी मांडण्यात आला, ज्यावेळेला सगळ्यांनी अंतःकरणपूर्वक साथ देण्याचं ठरवलं। आता यापुढच्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या आघाडीच्या मार्फतच निश्चितपणे होतील याबद्दलचा विश्वास आहे।